अहिल्यानगर येथील एका भाविकाने दिलेले आहे. त्यांनी स्वतःचे नाव न सांगण्याची अट मंदिरे समितीला घातलेली आहे. या पादुका अर्ध्या किलोच्या आहेत. याची किंमत जवळजवळ 56,59,000 इतकी आहे. ज्या दिवशी आपण देवाला दागिने घालू त्या दिवशी देवाच्या चरणाला या पादुका आपण लावून अभिषेक करतो. आजपासून आषाढी यात्रेच्या सोहळ्याला खरं तर सुरुवात झालेली आहे आणि पहिल्याच दिवशी आषाढी एकादशीच्या पहिल्याच दिवशी आज विठ्ठल मंदिर समितीला तब्बल अर्धा किलो सोन्याच्या पादुका दान केलेल्या आहेत एका भाविकाने नाव न सांगण्याच्या अटीवरती. नेमक्या काय पादुका आहेत, कुठल्या भाविकाने दिल्यात, काय किंमत आहे? अहिल्यानगर येथील एका भाविकाने दिलेले आहे. त्यांनी स्वतःचे नाव न सांगण्याची अट मंदिरे समितीला घातलेली आहे. या पादुका अर्ध्या किलोच्या आहेत. याची किंमत जवळजवळ 56,59,000 इतकी आहे. ज्या दिवशी आपण देवाला दागिने घालू त्या दिवशी देवाच्या चरणाला या पादुका आपण लावून अभिषेक करू. खरं तर सोन्याच्या पादुका आहेत, दान वाढतंय, भाविकांची संख्या वाढते, तर काय भाविकांना भाविकांची किती श्री विठ्ठलाच्या चरणावर निष्ठा आहे की आपण दिलेलं दान हे ज्या पादुकांवर माऊली असतील, जगद्गुरु तुकोबाराय असतील, त्यांचे चरण ठेवलेले आहेत, त्याच पादुकेवर आपण सुवर्ण जडित करावं ही त्या भाविकांची इच्छा आहे. आज आपण जर त्यांना पाहिलं तर असं निश्चितच आपल्याला वाटणार नाही की इतकी मोठी देणगी आज ते देऊ शकतील. पण त्यांची भावना, श्रद्धा, भक्ती आणि भाव हे बघून खूप मोठा आनंद झालेला. कधी आपण याचा वापर करतो? अतिशय सणावाराला आपण याचा निश्चित ज्या दिवशी दागिने घालतो त्या दिवशी याचा वापर करतो. खरं तर भाविकांची संख्या वाढते, त्याबरोबर मंदिर समितीला मिळणाऱ्या दानात देखील आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.